आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक रोड पोलिसांची मध्यरात्री धडाकेबाज कारवाई। दरोड्याच्या तयारीत जमलेल्या 4 संशयितांना जेरबंद केलं असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 28 चाकू, कोयता, मिरचीची पूड आणि दोरी जप्त करण्यात आली आहे। तर त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झालाय। 21 ऑगस्टच्या रात्री नाशिकच्या टेंभीमळा पळसेगाव परिसरात MIDC रोडलगत मक्याच्या शेतात काही संशयित दरोड्याच्या तयारीत जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली। गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने शेतात सापळा रचून 4 जणांना रंगेहात पकडले, तर एक जण मात्र पळून गेला। जेरबंद आरोपींची नावे रविकुमार भोई, वय वर्ष 27, राहणार अंबरनाथ ठाणे, शिवा विक्रम वैदू, वय 36, राहणार जळगाव, विष्णू शंकर भोई, वय 30, राहणार कल्याण फाटा ठाणे, आकाश गोपाळ वैदू, वय 38, राहणार पाचोरा जळगाव। तर त्यांचा साथीदार श्याम विष्णू भोई पोलिसांच्या हाती न लागता पसार झालाय। या टोळीकडून पोलिसांनी 28 धारदार चाकू, एक कोयता, मिरचीची पूड आणि दोरी जप्त केलंय। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्व आरोपींना न्यायालयाने 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिक रोड पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा गुन्हा घडण्यापासून वाचलाय, तर फरार साथीदाराच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती आमच्या PI सपकाळे साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इंचार्ज संदीप पवार साहेब आणि त्यांची सोबत टीम यांनी एक कोम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण 4 इसम आहेत ज्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि एक इसम आहे जो नावं निष्पन्न झालेत मात्र तो आता सध्या फरार आहे। असे एकूण 5 लोकांना, ज्याच्यामधले रवी भोई, शिवा वैदू, त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील 2 आहेत राहणारे कल्याणचे आणि 2 आहेत राहणारे जळगावचे, असे 4 आरोपी आणि एक आरोपी आहे तो सध्या अजूनही फरार आहे। अशा 5 आरोपितांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास 28 असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता, त्यानंतर एक रस्सी आणि त्या ठिकाणी तिखटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। यांचा उद्देश हा दरोड्याचाच होता असं साक्ष्यदर्शन दिसून येते। त्याच्यावरून रिलेव्हंट प्रोव्हिजन्स खाली गुन्हा देखील नाशिक रोडला दाखल करण्यात आलेला आहे। याच्या बाबतीत फर्दर आणखी यांचे कोणी साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे। सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोडच्या डीबी टीमचं कौतुक करतो आणि त्यांना यथोचित बक्षीस देखील त्या ठिकाणी दिलं जाईल असं जाहीर देखील। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।